म्हणजे आपण म्हणतो की नाही आता आर्टिफिशियल न्यू टर्म आहे. 1956ला ती टर्म कोणी कॉइन केले आणि त्याच्यावर चर्चासत्र झाली ती 1970 साली झाली आहे. म्हणजे खूप जुना आहे. कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी येण्याच्या काळापासून ही सुरू आहे. लोकांच्या डोक्यामध्ये अजून सुद्धा आहे. आम्ही तेव्हा विचार करू की मी असं ऑटोमॅटिक बोलेन काय मोबाईल. मला एक कल्पना सुंदर वाटते. आपण जे विचार करतो ना सर, हे म्हणजे एखादी वस्तू तयार होते, एखादी हा फोटो तयार होतो, हा कॅमेरा तयार होतो. ऍक्च्युली हा आता तयार झालाय, पण कुणाच्या तरी कल्पनेत तो आलेला असतो आणि कोण तरी काम करतो. मग हे काम करण्याची जी प्रोसेस आहे, हा जो आहे मधला, हा आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. बौद्धिक जी बुद्धिमत्ता आहे ती आर्टिफिशियल बुद्धिमत्तेमध्ये जाऊन त्याची मग त्यामध्ये काय टूल्स वापरणे, काय रोबोटिक्स मशिनरी वापरणे, ह्या सगळ्यांचं मिश्रण करून हे सगळे इंटेलिजन्स वाढवलं जातं. ठीक आहे. हा विषय जनरल होऊन जातो. आज आपण चॅट जीपीटीच्या 4 व्हर्जन पोहोचलो. माहिती आहे चॅट जीपीटी? कोणाला माहित नाहीये? हात करा. आपण कुणीही काही प्रश्न विचारू शकतोय. हा माहित नाही सांगता पण आलं पाहिजे आपल्याला, म्हणजे आपल्याला खूप पुढे जाता येतं. ठीक आहे. थोडस बघू आपण चॅट जीपीटीच्या व्हर्जन मधले आहोत आता. चॅट जीपीटी हे सॉफ्टवेअर जे आहे त्या सॉफ्टवेअर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून एक